मुंबईमध्ये वर्षभरात तब्बल 1200 कोटींची सायबर फसवणूक झाली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, टास्क फसवणूक तसंच डिजिटल अरेस्ट यासारख्या नवनवीन कार्यपद्धतींचा वापर करून मुंबईकरांची फसवणूक केली जाते। तर मुंबईमध्ये 11 महिन्यामध्ये 55,000 तक्रारी दाखल झाल्यात। त्यामध्ये सीए, निवृत्त बँक अधिकारी, डॉक्टर अशा उच्च शिक्षित व्यक्तींचाही समावेश आहे। तर गेल्या वर्षी याच काळामध्ये मुंबईत फक्त 262 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची नोंद होती आणि यंदा पहिल्यांदाच मुंबईतील सायबर फसवणुकीची रक्कम 1000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे। राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक टोळ्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे। तर सायबर गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणारी 6500 संशयित सिम कार्ड्स पोलिसांनी आतापर्यंत बंद केली आहेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी सायबर फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याचं प्रमाण हे 2% वाढलंय। असं असलं तरी फसवणूक झालेली एकूण रक्कम पाहता त्याचं प्रमाण फार कमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।